ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योगारूढ मनुष्याची लक्षणं. भाग 1. ओवी आहे 62 आणि गीतेचा श्लोक आहे 4. योग सिद्धीसाठी कर्माची आवश्यकता सांगितल्यावर भगवंत आता योगारूढ कोणाला म्हणायचे ते सांगत आहेत. श्लोक 4. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्यते सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्युते. विषयांच्या ठिकाणी आणि कर्माच्या ठिकाणी जेव्हा आसक्त होत नाही आणि जेव्हा सर्व कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करतो तेव्हा त्याला योगारूढ असे म्हणतात. तरी जयाची या इंद्रियांची या घरा नाही विषयांची या येर झारा जो आत्मबोधाची या वोवरा पहुडला असे. तरी ज्याच्या इंद्रिय रूपी घरात विषयांचे जाणे येणे होत नाही आणि जो आत्मज्ञान रूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ पडलेला असतो. योग सिद्धीसाठी कर्माची आवश्यकता सांगितल्यानंतर आता भगवंतांनी योगारूढाची व्याख्या केली आहे. ही योगारूढाची लक्षणे मागे आलेल्या स्थितप्रज्ञ, प्राप्त पुरुष वगैरेंच्या लक्षणांसारखीच आहेत. योगारूढ कोणाला म्हणायचे ते सांगताना भगवंत म्हणतात की ज्या साधकाची इंद्रियांवरील व आपण करीत असलेल्या कर्मांवरील आसक्ती सुटते, समस्त वासना नाहीशा होतात, तेव्हा त्याला योगारूढ म्हणतात. या श्लोकात योगारूढाची 3 लक्षणं सांगितलेली आहेत. तो विषयात आसक्त नसतो, तो कोणत्याही कर्मात आसक्त नसतो, प्रत्येक कर्माच्या फळाचा त्याने त्याग केलेला असतो. म्हणजे योगारूढाच्या सर्व वासना, संकल्प, इच्छा, विषय यांचा मनापासून त्याग व्हायला हवा. विषयोपभोगाची थोडी सुद्धा इच्छा राहता कामा नये किंवा कर्माचे फळ मिळण्याची इच्छा असता कामा नये. सर्व वासनांचे मनातून समूळ उच्चाटन व्हायला हवं, तेव्हा त्याला योगारूढ असं म्हणतात. असा वासनांचा त्याग पूर्णपणे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो आरुरुक्षुच्या अवस्थेत असतो, म्हणजे योगसिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात असतो. पण वासनातून मुक्ती मिळाली की तोच योगारूढ अवस्थेस पोचतो, कारण तो योगाचलाच्या निमथ्यावर म्हणजे शिखरावर पोचलेला असतो. येथे भगवंतांनी कर्माच्या फलाची आसक्ती सोडायला सांगितलेली आहे, कर्म सोडायला सांगितलेले नाहीये. आता आवश्यकता असते ती या योगरूपी पर्वताच्या शिखरावरून न घसरण्याची, नाहीतर त्याला आरूढ पतित म्हटले जाईल. योगारूढाला शिखर नुसते ट्रेकर लोकांसारखे सर करायचं नसतं, तर तेथे कबीरांसारखे पक्के आसन लावायचे असते. त्यासाठी योगारूढाला आपल्या चित्ताची शांतता राखण्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून मागच्या 3ऱ्या श्लोकात म्हटलं होतं, योगारूढस्य शमः कारणम उच्यते. जो योगारूढ झाला त्याला आपल्या चित्ताची समता राखण्यासाठी शम म्हणजे शांती हे साधन आहे. त्यासाठी बुद्धी भगवनिष्ठ असणे आवश्यक आहे व बुद्धी भगवनिष्ठ होण्यासाठी ईश्वरार्पण बुद्धीने कर्माचरणाचा अभ्यास करावा लागतो. ज्ञानदेवांनी या श्लोकांवर टीका लिहिताना श्लोकातील सर्वच पदांचे अर्थ टीकेत आणलेले आहेत, पण त्यांनी त्यांची मांडणी अलंकारिक पद्धतीने केलेली आहे. भगवान म्हणतात, इंद्रियार्थेषु कर्मसु न अनुषज्यते. इंद्रियांच्या विषयात व कर्मामध्ये जो आसक्त होत नाही त्याला योगारूढ म्हणायचं. त्यावर साहित्यची बरवा अशी टीका लिहिताना ज्ञानदेव म्हणतात की त्याच्या इंद्रियांच्या घरात विषयांचे जाणे येणे होत नाही. त्यांनी इंद्रियांवर घराचे रूपक केलेले आहे. इंद्रिये म्हणजे घरे व विषय म्हणजे त्यातील खोल्या. घरात मनुष्य आत बाहेर करत असतो, खोल्यातून ये जा करत असतो, त्याप्रमाणे मनुष्य इंद्रिय रूपी घरात आत बाहेर करत असतो, या खोलीतून त्या खोलीत जात असतो. एकदा या इंद्रियांचा विषयांचा उपभोग तर एकदा दुसऱ्या विषयाचा उपभोग असं सतत चालू असतं. पण योगारूढ स्थिती प्राप्त करून घेणारा मनुष्य या विषयांच्या खोल्यांमध्ये फिरत राहत नाही, तर आत्मबोधाची या वोवरा पहुडला असे. आत्मबोधाच्या ओवरीत म्हणजे खोलीत स्वस्थ पडलेला असतो, म्हणजे आत्मबोधात निमग्न असतो. विषयांच्या बाबतीत योगारूढाची कशी स्थिती असते हे सांगितल्यावर ज्ञानदेव योगारूढाच्या मनाची स्थिती कशी असते त्याचे वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.